हाय, तर स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू व्लॉगमध्ये। तर बघा एकदम मस्त सकाळी सकाळी एक्सरसाइज चालली, वजन होते कमी की नाही काही माहिती नाही बरं का, पण चालू आहे रोजची रुटीन। मग असं मस्त मस्त एक्सरसाइज केली आणि तुम्हाला सांगते मला ब्लॉग बनवायला एवढी लाज वाटते माहिती का। मी असे व्हिडिओ बघितलेत यूट्यूबला वगैरे, असं केलं ना पोट कमी होतं म्हणतात, पण माहिती नाही होते का नाही, पण मी रोज डेली करत असते, पण मला असं अनुभव आलाय होते म्हणून। तर बघा फायनली मी असं करते, पण मला खूप लाज वाटते काय सांगू। मी मस्त अशी एक्सरसाइज वगैरे केली आणि आज खूपच उशीर झाला, म्हटलं तर उशीर झाला तर झाला, तसं लाज निवांतच करूया म्हटलं। मग मस्त असं एक्सरसाइज केली आणि असं मस्त मस्त गरम पाणी पिलं। ते गरम पाणी एवढं झालं तर काय सांगू, 15-20 मिनिटं लागले त्याला थंड व्हायला। मग पिला, मग थोडा वेळ मग ॲपल खाल्ला एक, आणि आज असाच टाइमपास चालला होता सकाळपासून काय सांगायचं। तर उशिरा उठले ना, उशिराच काम होतात। मग मस्त एक ॲपल वगैरे खाल्ला आणि पोरांचं चालू होतं मम्मा हे बनव ते बनव, तर मी म्हटलं काय नाही बनवणार, म्हटलं चला आजसाठी स्वतःचाच टाइम स्पेंड करायचं म्हणजे स्वतःसाठी। मग असं आज सगळं हळूहळू चालू होतं बघा। मग मस्त असं केस वगैरे सोडली आणि आंघोळ पण नाही बरं का, इकडं मी पारुशी आहे आणि मी इकडं खात आहे खजूर। तर मी सकाळचं जास्त प्रोटीनच खायचा प्रयत्न करते, जास्त करून जेवण कमी खाते पण मी प्रोटीन जास्त देते शरीराला। तर चला म्हटलं आज जरा मेहंदी वगैरे कलर करूया। तर तुम्हाला सांगते मी मेहंदीमध्ये काय काय टाकते आणि कुठली मेहंदी लावते। तर मी गणपती छाप लावते बघा, दुल्हन मेहंदी असते ती पावडर भेटती, आणि आमच्या इथं बाल्कनीत बघा असं मस्त अलोवेरा आलाय, त्यामध्ये अलोवेरा वगैरे टाकते आणि मस्त माझ्या केसाची मी स्वतः घरी केअर करते। पार्लरमध्ये वगैरे गेलं ना ते थोडीच टाकतात असं काय, ते केमिकलवाली मेहंदी लावतात। मग चला म्हटलं आपल्याला नको, आपले डोळे वगैरे खराब करून नाही घ्यायचे आपल्याला। मग मस्त मस्त मी असे डब्यामध्ये भरून ठेवलेली ती घेतली आणि मस्त असं चला म्हटलं लावूया। बघ कसे झाले थोडेसे, अशी मस्त अलोवेरा वगैरे काटला म्हणजे कापला आणि असं मस्त त्यात मेहंदी टाकलं, चहाचं पाणी करून घेतलं, काळा चहा त्याच्यामध्ये टाकायचं, एकदम मस्त असे केस होतात, कलर पण भारी येतो। तर चला मी तुम्हाला दाखवते मी काय काय टाकते मेहंदीत। तर हे आहे अलोवेरा, असं मस्त आमच्या बाल्कनी वरी पण आहे टेरेसवर, पण बाल्कनीतला घेतला, टेरेसवर पण खूप मोठं झालं। तर असा मस्त अलोवेरा काढला मी। हे बघा कसलं घाण वाटतं नशी, खूप गंदा लागता बाबा मिरको तो, खरंच किती घाण वाटतं। मग काळी चहा पण बनवून घेतलेली, मग मी मस्त ते सगळं अलोवेरा वगैरे काढून असं मस्त मिक्स केली बघा, किती मस्त असं कलर आलेला आहे। नॅचरल कलर आहे हे, आपले नाही का ते केमिकलवाले कलरपेक्षा हे आपल्याला आणि स्वतःचं करता नाही येत पार्लरमध्ये जाऊन, तरी पण मी स्वतःच करते बरं का घरी। मला ते नॅचरल कलरच आवडतो घरचं, थोडंसं जास्त झालं पण ते काढू शकतो वरच्यावर। मग अशी मस्त मिक्स केली मेहंदी आणि लगेच बघा मी स्वतःच लावते, मला जमल तसं लावते, म्हणजे स्वतःची मेहंदी मी दुसऱ्याला लावू शकते। माझं पार्लर झाले पण स्वतःला थोडीच येतं लावता, पण मी लावते असं मस्त, मला दिसल तसं मी असं मस्त मस्त हातानेच लावते। मला हात रेड रेड झालेले एवढे आवडतात ना काय सांगू तुम्हाला, खूप आवडतात। तर तुम्ही पण असं करू शकता, नॅचरल कलर, डोळ्याला त्रास नाही काय नाही। मग मी तर असंच करते बघा। फायनली माझी मेहंदी लावून झाली, तर थोडं साईडला लावलेलं पुसून घेतलं मी, आणि बघा कसं लावले ना मी मेहंदी व्यवस्थित, कलरचा एवढा भारी येतो ना तुम्हाला काय सांगू, रेड रेड मला खूप आवडतात तसे केस भुरे भुरे। मग मी असं मस्त पुसून घेतलं आणि 2 तास ठेवायचं। मग 2 तास ठेवलं ना एकदम मस्त असं कलर येतो आपला नॅचरल, 2 तास ठेवले ना मस्त नॅचरल कलर येतं। तर चला तुम्हाला 2 तासांनी दाखवते। 2 तास झाले बघा, तर चला आता धुवून मस्त असं गरम पाण्याने धुणार आहे बाबा, आता थंडी पाऊस पडतोय तर गिझर चालू केला। तर चला तुम्हाला फायनल दुख दाखवते। हे बघा कसले मस्त सिल्की झाली केस, आणि हे थोडेसे ओले आहेत म्हणून असे दिसते, सुकल्यावर एकदम भारी असे दिसतात। तर चला तुम्हाला पण लावायचे असेल तर असं माझं मी कसं केलंय तसं करू शकता। तर चला कशी वाटली माझ्या आजचे केस काय म्हणतात ते हेअर डाय, तर नक्की कमेंटमध्ये सांगा। चला बाय।